आणि आता महिलांच्यासाठी जवळजवळ 273 जागा ज्या आहेत, या 273 जागा वाढवण्याचं जे बिल आहे ते बिल पार्लमेंटमध्ये येणार आहे. आणि आता लोकसभेच्या 543 जागा आहेत, त्यामध्ये 273 जागा वाढणार आहे. म्हणजे जवळजवळ 816 जागा या लोकसभेच्या होणार आहेत. आणि त्यानंतर महिलांच्यासाठी 273 जागा, त्याच्यामध्ये 33.4% प्रमाणे 273 जागा महिलांच्यासाठी मिळणार आहे. त्यामुळं महिलांचं राज्य जे आहे, महिला मोठ्या प्रमाणात 273 राहिलेलं आहे. अजूनही त्यामध्ये 25-30 महिला अशा जनरलवरती उभ्या राहून निवडली. त्यामुळं त्यासाठी जे बिल आहे त्याच्यावर चर्चा होणार आहे. आणि त्याच्यामध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्रायबला आरक्षण राहणार आहे. ओबीसीची मागणी आहे, पण ओबीसीला आरक्षण त्याच्यासाठी मिळणार नाही. अजून ओबीसीना नोकऱ्यामध्ये, शिक्षणामध्ये जे आरक्षण आहे ते आरक्षण 27% आरक्षण आहे. पण पॉलिटिकल आरक्षण जे आहे, पॉलिटिकल आरक्षण देण्याच्या संबंधाचा निर्णय नाही. त्यामुळं ओबीसीना या ठिकाणी रिझर्वेशन याच्यात राहणार नाही. ज्या वेळेला हा निर्णय होईल, हा निर्णय झाला पाहिजे अशा माझ्या पक्षाची मागणी आहे. ओबीसीना सुद्धा पॉलिटिकल रिझर्वेशन मिळालं पाहिजे. त्याचबरोबर जे प्रश्नमुक्त लोक आहेत, टीएनटी लोक आहेत, बीजेपी महाराष्ट्रातले आणि देशभरातले टीएनटी लोक आहेत, त्यांची परिस्थिती शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्रायबपेक्षा सुद्धा अत्यंत बिकट आहे. त्यामुळं त्यांना सुद्धा पॉलिटिकल रिझर्वेशन मिळालं पाहिजे अशी आमच्या पक्षाची मागणी आहे.